नमस्कार मित्रांनो, तर स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन ब्लॉगमध्ये. तर आता आपण लेहमध्ये स्टेसाठी होतो, जसं की तुम्ही लास्ट ब्लॉग बघितला असणार. तर आणि आवाज तुम्ही ओळखू शकता की आवाज पूर्ण बसला आहे मला. आणि दुसरी गोष्ट, थोडा बोलल्यानंतर पण लगेच दम लागतो आहे, कारण आम्ही एवढ्या हाईटवर आहे आता. सो आता 2-3 दिवस तर आम्ही इथेच आहे स्टेसाठी. सो पूर्ण लेह आणि लडाख फिरणार आहे. A few moments later. आम्ही आता एका मार्केटमध्ये फिरवतो इकडच्या बाजूच्या. तिकडे आम्हाला बघा नदी दिसली, एक पूर्ण नदी आहे ही. आता ही जर आपल्या मुंबईमध्ये असती तर लोकांनी हागून वगैरे खराब करून टाकली असती ही नदी पूर्ण, कचरा विचरा टाकून, स्वतःच्या बाथरूमचे पाईप बीप सोडून. हे बघा यामध्ये मासे पण आहेत, आम्हाला मासे दिसत आहे. त्यानंतर आम्ही मस्त हिमालयन बाईक रेंटवर घेण्याच्या आधी टेस्ट राईड घेतली आणि मग गेलो रिटर्न हॉटेलवर. हे बघा नी कॅप, हेल्मेट वगैरे सगळं आणलं आहे आणि एल्बो कॅप वगैरे पण आहे आणि हेल्मेट पण त्यांनी 2 दिले आहेत. सो सगळे इक्विपमेंट्स वगैरे घालू आणि मग आता तसं पण गाडी पण आली आहे दुसरी, जी 12 सीटर आहे ती, ज्यामध्ये बाकी सगळे बसणार. सो आता आम्ही फटाफट चेंज करतो. तुला फुल रेडी आहे आपण जाण्यासाठी. हेल्मेट बघा इथे तन्मय तयार आहे फुल. आणि पुढे आपली गाडी आहे, त्यामध्ये सगळे लोक बसले आहेत, आपली बाकीची पब्लिक. आमच्यामध्ये खात होती म्हणून आम्ही बाईक केली आहे. सो आता बघूया. आजचा दिवस वेगळाच होता. फर्स्ट टाइम लेहमध्ये बाईक एक्सपिरियन्स घेत होतो. तन्मय ड्राईव्ह करत होता आणि मी फक्त प्रवास फील करत होतो. स्वतःच्या स्पीडने लडाख एक्सप्लोअर करायचा होता. आज आपण 3 इडियट्सवाला जे स्कूल होतं ते फिरणार आहे. परत हॉल ऑफ फेम एक आहे, जे मिलिटरीवाल्यांचं आहे, जिकडे म्हणजे सगळं आपलं जसं वॉर मेमोरियल होतं तसंच आहे, तिकडे पण फिरणार आहे. आणि अजून बाकी सगळं बघूया. त्यानंतर आम्ही पोचलो हॉल ऑफ फेम. हॉल ऑफ फेम इथे फक्त म्युझियम नाही, इतिहास आहे. आपण जे फ्री ट्रॅव्हल करतो त्याच्या मागे आपल्या आर्मीची मेहनत आहे. इकडे या सगळ्या गोष्टी बघून मी इकडच्या शांततेमध्ये हरवूनच गेलो होतो, जसं मी कारगिल वॉर मेमोरियल फिरताना झालो होतो. तर हा सुवेनिर शॉप आहे, जिकडे म्हणजे सगळ्या तुम्हाला गोष्टी म्हणजे इकडून काय विकत घ्यायचं असेल तर इथे गोष्टी आहेत सगळ्या. शमीम हसन, एक आर्मी ऑफिसर ज्याने 22 वर्षाची सर्व्हिस करून इकडे आपल्याला इन्फॉर्मेशन द्यायला उभे होते. ज्यांनी आम्हाला लडाख आणि बॉर्डरवर आर्मी कसे राहतात आणि माउंटन्सवरची लाईफ खूप कठीण असते आणि खूप काय गोष्टी सांगितल्या. ऊन पण कडक झालं आहे. रात्रीची एकदम कडक थंडी असते आणि आता सकाळी एकदम कडक ऊन आहे. सो आता आम्ही जातो आमच्या बाईककडे परत आणि मग जातो पुढच्या ठिकाणी. कुठे जातो आता बघूया.
इस्तकना मोनास्ट्री. ह्या ठिकाणी आम्हाला एक वेगळाच अनुभव भेटला. त्यांचा फेस्टिवल चालू असताना मोनास्ट्रीमध्ये एंट्री भेटली. कधी कधी लक पण स्टोरी बनवतो. आमचं नशीब बघा काय चांगलं आहे, मी फुल टायमिंगवर आलोय. ह्याच्या भोवती ते फिरले पूर्ण आणि आता वर गेलेत. इथे ऑक्सिजन लेवल खूप कमी आहे. नॉर्मल थोडंसं आम्ही चाललो तरी खूप दम लागले. खूप दम लागले. आता केसांची बघा काय वाट लागली पूर्ण. हातात पण नाही ते केस. त्यानंतर एवढ्या पायऱ्या चढून आम्ही पोचलो मोनास्ट्रीमध्ये. त्यानंतर आम्ही पोचलो मोनास्ट्रीमधल्या एका जागेवर जिथे त्या देवांचा फेस लपवला होता. बिकॉज असं म्हटलं जातं की त्या फेसमध्ये खूप स्ट्रॉंग एनर्जी आहे आणि तिकडे लिहिलं पण होतं की टेरिफाईंग फेस आहे आणि आपल्याला असं वाटणार की ते आपल्याकडेच बघत आहेत आणि त्या रूममध्ये ते फील पण होत होतं. मागासपासून तुम्हाला मंदिर दाखवत होतो. माझा घाण झालेला चेहरा तुम्ही बघितला नसणार. सो आता त्यानंतर मी तुम्हाला आता वरचा एक व्ह्यू दाखवतो. फक्त व्ह्यू बघा. आम्ही आता मंदिरच्या टॉपवर आहे. सो व्ह्यू बघा फक्त आता. एवढ्या उंचीवर उभं राहून सगळा प्रवास वर्थ वाटला. त्यानंतर आम्ही आलो थिक्से मोनास्ट्री, जिकडे मैत्रेय बुद्ध यांचा मोठा स्टॅच्यू होता. यांना फ्युचर बुद्ध पण बोलले जाते. या मूर्तीची हाईट 49 फीट होती आणि ह्या मूर्तीला बनवायला 4 वर्ष लागली होती. आणि इकडे येऊन खूप शांत वाटत होतं, पण तेवढीच इंटेन्स एनर्जी पण फील होत होती.
मंदिर आवडलं असेल. सो आता त्यानंतर आम्ही चाललो परत खाली. मग आता जाऊ दुसऱ्या स्पॉटवर. बाहेरून तर असं वाटत होतं की कुठच्या तरी रेस्टॉरंटमध्ये आलो, पण रेस्टॉरंटमध्ये नाही आलो. गाडीमध्ये असलो असतो तर आपल्याला समजलं असतं की आपण कुठे जातो नक्की. पण आपण आता आलो आहे, तर आम्ही आता तिथे ते 3 इडियट्समध्ये जे स्कूल दाखवलेलं ना, तर आम्ही त्या स्कूलमध्ये आलो आता. एंट्री इथून, आणि ह्या स्कूलचं नावच आहे रॅन्चो स्कूल. प्लॅन होता लंचचा, पण लडाखमध्ये सरप्राईज जास्त असतात. रॅन्चो स्कूल रिअल लाईफमध्ये बघायला मिळालं. ही एवढी मोठी पूर्ण ओरिजिनल स्कूल आहे. ऊन आहे म्हणून आता हेल्मेट घातलं आहे, आणि आता चाललो आम्ही जेवायला. हा स्पॉट तर झाला, आता तो खरा आम्हाला सिंधू घाटला घेऊन जाणार. पण आम्ही आता बोललो की आम्ही जेवायला जातो. ही आहे सिंधू रिव्हर, जिथे इंडिया नावाचा अर्थ सुरू झाला. त्याच्यानंतर आम्ही पोचलो लेह पॅलेस. हा पॅलेस आहे, आणि इकडे हा खरा पॅलेस वाटतोय याच्यापेक्षा. हा लेह पॅलेस आहे, आणि हा बघा, हा इकडून ही पूर्ण सिटी बघा लेहाची. लेह पॅलेस ऐतिहासिक आहे, पण मेंटेनन्स अजून इम्प्रूव्ह होऊ शकतो. एक्सपेक्टेशन आणि रियालिटी थोडी वेगळीच होती. त्यानंतर इथे आम्हाला एक माणूस पण भेटला, ज्याच्यावर आम्ही फोटोज वगैरे पण काढले, जो की मोस्टली तुम्ही ओळखत असणार सगळे, जो की त्याचं नाव EPR आहे, रॅपर. हा बघा इकडे EPR बघा, तोच चेहरा जो की त्या मंदिरात झाकलेला होता ना. ह्या जागेवरचं म्हणजे जे एक रॉयल श्राईन म्हणून होतं, रॉयल श्राईन शाही मंदिर, जे की ते फक्त एक चांगलं होतं, बाकी काहीच नव्हतं इकडे या प्लेसमध्ये. खरंच वेस्ट ऑफ टाईम आहे पूर्ण. सो आता आपण बघूया नेक्स्ट स्पॉटला जाऊया. कुठे जायचं काही आयडिया नाही. सो चलो. तर आता एवढं सगळं ट्रॅव्हल करून आपण आलो आहे आता शांती स्तूपला आलो आहे. सो हे बुद्धांचंच आहे. केस बघा पूर्ण रफ झाले. तुम्हाला दाखवतो शांती स्तूप. हे बघा, हे शांती स्तूप आहे. तिकडे आलो आपण. दिवसभराचा ट्रॅव्हल इथे येऊन शांत झाला. मेडिटेशन हॉल आहे आतमध्ये. आता मेन मंदिर करून आपण चाललो आहे वरती, जे की मेन शांती स्तूप आहे. सो चलो जाऊया. समोरचा व्ह्यू बघा, पूर्ण ग्लेशियरवाली डोंगर. शांती स्तूप.
बघा हे मेन मंदिर होतं. मेन मंदिर म्हणजे सगळ्यात जुनं मंदिर आहे, जे की आपण मिस केलं. टेम्पल सिन्स 1985. हा बघा याचा एंट्री गेट होता आणि आम्ही आता चाललो बाईककडे. चलो बाय बाय. तर आम्ही शे पॅलेसला जाणार होतो, पण सीन हा झाला की 8चा आम्ही हॉल ऑफ फेममध्ये शो बघितलेला, जो की म्हणजे मिलिटरीवाल्यांचा शो आहे, लाईट शो. सो आम्ही आता नाश्ता करायला जाऊ आणि तिकडून मग लाईट शोसाठी जाऊ. मोबाईलची चार्जिंग संपल्यामुळे पुढचं काही रेकॉर्डच करता आलं नाही, पण आम्ही गेलो हॉल ऑफ फेमचा लाईट शो बघायला. त्यानंतर जो नॅशनल अँथम झाला, त्या नॅशनल अँथमच्या टायमाला अंगावर जो काटा येतो त्यांना काय बोलू तुम्हाला. खरं तर मी हे सगळं तुम्हाला तेव्हाच सांगणार होतो, पण बाईक नंतर घरी आल्यानंतर आता थोडा रेस्ट करत होतो आणि त्यानंतर आठवलं की आउटरो शूटच नाही केला आजचा. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. आणि आता हा लेहचा दुसरा पार्ट असणार, कारण अजून 2 दिवस आहे आणि आम्ही 2 दिवस आम्ही इकडे आहोत. सो बाय बाय.